पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड मधील तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार खटल्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अत्याचार प्रकरणामध्ये पुणे सत्र न्यायालयात 923 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। या प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे। पुण्याच्या धायरीमध्ये नकली पिस्तूलचा धाक दाखवत सराफा दुकानामधील कामगारांनी दरोड्याचा बनाव रचला। विशेष म्हणजे सराफा दुकानदारांनाच कामगारांना बनावट दागिने चोरायला सांगत दरोड्याचा बनाव रचलेला होता। कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या सराफा दुकानावर त्यानं दरोडा टाकायला सांगितला। पुण्यातील कात्रज इथल्या पेशवे तलावामध्ये उडी मारलेल्या तरुणीला वाचवणाऱ्या दशरथ तळेवाड यांचा सत्कार करण्यात आला। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी संबंधित तरुणीचा जीव वाचवला होता। या प्रकरणामध्ये त्याच्या धाडसाचं कौतुक केले जाते। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला। या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी जखमी झालेले आहेत, तर शेतकऱ्यांच्या शेतमालासह ट्रॅक्टर चालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुण्याच्या मुळशीमध्ये दिगंबर नाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते।